नमस्कार, मी सिद्धी वैभव घाग रेकी ग्रँड मास्टर डिवाइन सिद्धी सेंटर तर्फे सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मी रेकी ग्रँड मास्टर केलंय, एंजल केलंय, मनी ग्रँड मास्टर केलेला आहे आणि आता सध्या वास्तुशास्त्र पण शिकत आहे. तर हा छोटासा प्रयत्न की आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना मी फ्री रेकी लेवल 5 दिवस, आता ज्यांना 5 दिवसांमध्ये कसं वाटतंय काय वाटतंय, पण जर आपला हा पोर्शन 5 दिवसात कंप्लीट नाही झाला तर तुम्ही अजून 1-2 दिवस वाढले तर तयार आहात ना शिकण्यासाठी? मला असे थंब दाखवा, तुमची एनर्जी मला कळली पाहिजे, तर मला कसं उत्साह येणार तुमच्या सोबत बोलायला. तर हो काय हो. करायचं, पहिलं तर एक गोष्ट की मी बोलत असताना तुमचे माईक अनम्यूट करा आणि ज्या वेळेला मी तुम्हाला सांगेन त्यावेळेला नक्की माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. ओके, सगळे इथे पॉझिटिव्ह चेहरे आलेले आहेत, खूप छान वाटलं मला, खूप छान. सारिका मॅडम, सारिका कुंभार मॅडम, चेहरा दिसत नाहीये त्यांचा. ठीक आहे, चालेल. चला आपण तर सुरू करूयात आपल्या या जर्नीला. आपण काय करणार आहोत, कसं करणार आहोत. तर इथे प्रत्येक जण जो आलेला आहे तो पंचसूत्री आहे का हो? म्हणजे 5 आपलं आयुष्य, सुख, समाधान, आरोग्य, शांती, ऐश्वर हे सगळं आपल्याला आहे का? कोणीतरी मला आन्सर करा. बरोबर. तर आपण सगळं आहे. वाव, अमित अमित सर, अमित सर बोलू शकता? बोला. हा आहे की मला. अच्छा, काय आहे सर तुमच्याकडे सगळं? आम्ही आहे त्या आम्ही आहे त्या वस्तुस्थितीमध्ये आम्ही समाधान म्हणतो, सुखी म्हणतो. ते तर चांगलंय सर, ते तर हरकत नाही, ते सगळे जणांचं असतं सर. पण म्हणजे असे समृद्ध, म्हणजे तुम्ही, मी एक उदाहरण देते. म्हणजे आता तुम्हाला वाटलं की असं रस्त्याने कुठेतरी जातोय आपण आणि सपोज एक मोठं एखादं एकदम महागडं, म्हणजे सपोज 1,00,000-2,00,000 रुपयाचं ते घड्याळ आहे आणि तुम्हाला ते आवडलंय, खूप आवडलंय तुम्हाला, तर तुम्ही जाऊन ते घेऊ शकाल का सर? म्हणजे तुमची इच्छा झाली हा, तर तुम्ही घेऊ शकाल का? आपण जे पैसे कलेक्ट करणार आणि मग घेणार. घेणार, ओके. म्हणजे पण त्यावेळेला नाही घेणार आहे ना, म्हणजे त्यावेळेला तुम्हाला होय जेव्हा आवडलंय त्यावेळेला हम्म तुम्ही घेऊ शकता असं तर नाही आहात ना? होय, असं म्हणजे नाहीये. काहीतरी अचीव्ह करायचं आहे तुम्हाला, म्हणून तुम्ही इथे आलेले आहात. बरोबर, हम्म बरोबर. थँक्यू, भले धन्यवाद. त्याला 6 महिने नाहीतर वर्षभर लागू देत घ्यायच. अंकुश म्हणून सेव आहात का तुम्ही? तेच का आहोत सर तुम्ही? मोबाईल मध्ये आपल्या ग्रुपमध्ये अंकुश म्हणून सेव आहेत ते कोण आहे? प्लीज जरा हँड रेज कराल का? अंकुश नाही आहेत का इथे? आहेत ना अंकुश म्हणून, अंकुश सूर्यवंशी. तुम्हीच आहात का अंकुश सूर्यवंशी? ठीक आहे, चला. चला तर मग सर्वांनी एनर्जी फील करा. एक लांब श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, शांतपणे बसा. एक दीर्घ श्वास घ्या आणि एक दीर्घ श्वास सोडा. जिथे कुठे असाल, जर तुम्हाला करण्यासारखं तिथे असेल, एक दीर्घ श्वास घ्या आणि एक, माझा आवाज येतोय ना सगळ्यांना क्लिअर? हो. ओके. एक दीर्घ श्वास घ्या, एक दीर्घ श्वास सोडा. आपण एनर्जी फील करतोय. ऑक्सिजन आपल्याला युनिव्हर्सने, या परमेश्वराने, परमपिता परमेश्वराने ऑक्सिजन आपल्याला फुकट दिलेला आहे. तो आपण घेत असतो, आपण त्याला कधीच ग्रॅटिट्यूड करत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते की ते ऑक्सिजन इनहेल आणि एक्सेल केल्यानंतर, म्हणजे श्वास घेतल्याने आणि बाहेर सोडल्याने आपल्याला किती शांतता वाटते ते फील करायचंय. 2 सेकंद, 2 सेकंद फक्त करा तुम्ही. एक दीर्घ श्वास घ्या आणि एक दीर्घ श्वास सोडा. व्हेरी गुड सागर सर, थँक्यू.
रेखा मॅडम थँक्यू. मिनल मॅडम थँक्स. जे करत आहेत ते थँक्स सगळ्यांना. झालं? कसं वाटतंय? थोडस थोडस बरं वाटतं ना आपल्याला, की आपण श्वास जेव्हा मेडिटेशन करतो, आपण मेडिटेट म्हणजे काय करतो, आपण हे श्वासांवर लक्ष केंद्रित करतो, बरोबर की नाही? मग त्याचप्रमाणे आता मला सांगा की सगळ्यांना पंचसूत्री आयुष्य जीवन जगायचंय, पण आपण कोणत्या गोष्टींकडे फोकस करतो जास्त? आपण का नाही बरं पंचसूत्री आयुष्य जगू शकत? काय बरं ब्लॉकेजेस आहेत आपल्यामध्ये, काय अडथळे आहेत? आता तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला रेकी शिकवणार आहात तुम्ही आणि हे काय मध्येच तुमचं चाललंय. तर मी तुम्हाला एक सांगते की आपण ह्या दिव्य रेकी शक्तीचा अनुभव घेण्यासाठी आपल्यामध्ये जे ब्लॉकेजेस आहेत, जे अडथळे आहेत, ते जर आपण दूर केले नाहीत तर आपण ह्या शक्तीचा अनुभव कसा बरं घेणार आहोत? बरोबर की नाही? मी तुम्हाला एक स्लाइड शेअर करते. ही स्लाइड दिसतेय का सगळ्यांना? थंब हो. दाखवा मला. ओके, याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? एक भरलेला ग्लास, एक रिकामा. हा, पण त्या एका भरलेल्या ग्लासामध्ये काय आहे? रंगीत पाणी आहे. दूषित पाणी आहे, गढूळ पाणी आहे. अच्छा. गढूळ पाणी आहे. या ग्लासामध्ये गढूळ पाणी आहे आणि ह्या ग्लासामध्ये काय आहे? स्वच्छ पाणी आहे. अच्छा. तर आपल्याला काय करायचंय? आता तुम्ही मला सांगा, या गढूळ पाण्यामध्ये जर आपण किती पण स्वच्छ पाणी ओतलं तर ते स्वच्छ होणार आहे का? नाही, बरोबर? नाही होणार. कितीही गढूळ पाणी ओतलं तरी स्वच्छ होणार नाही, ते तसंच गढूळ राहणार आहे. त्याचप्रमाणे जर आपले विचार गढूळ असतील तर ते आपण जोपर्यंत काढून टाकणार नाही तोपर्यंत आपण सर्वस्वी ही दिव्य रेकी शक्ती स्वतःमध्ये घेण्यामध्ये सक्षम असू का? आपल्याला ह्या रेकी शक्तीचा लाभ होईल का? नाही होणार आहे. मग तसंच आपल्याला काय करायचंय की तुम्हाला एक वही पेन मी घ्यायला सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये अशा लोकांची नावं लिहा की तुम्हाला त्या लोकांचा खूप त्रास होतो. म्हणजे अशा लोकांची नावं की जन्मापासून तर आपल्याला थोडेफार वर्ष काही कळत नसतं, आपण आई वडिलांच्या छत्रछायेखाली राहत असतो, पण जेव्हापासून तुम्हाला कळायला लागलंय आणि तेव्हापासून कोणत्या कोणत्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे त्या प्रत्येकाची नावं लिहा. म्हणजे तुम्हाला वाटते की हा मला खूप व्यक्तीचे मला खूप चिडचिड होते, या व्यक्ती माझ्या समोर आला की त्याचं नाव जरी कोणी काढलं तरी माझी चिडचिड होते, अशा व्यक्तींची नावं लिहा. सर्वांनी लिहा. आपल्या ज्यांनी ज्यांनी वही पेन घेतलाय त्यांनी त्यांनी लिहा. ह्या ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत आपल्याला, तरच आपण पुढे पुढे एक एक स्टेप जाणार आहोत, या दिव्य रेकी शक्तीचा अनुभव घेणार आहोत. सगळ्यांनी नावं लिहा आणि मला चॅटबॉक्स मध्ये मेसेज करा लिहून झाल्यावर. ओके आरती मॅडम, ऑफिस मध्ये आहात, हरकत नाही. झालं की मला एक चॅटबॉक्स मध्ये डन म्हणून मेसेज टाका. नमस्कार अलका मॅडम, तुम्ही पण लिहिताय का? नाही मॅडम, मी लिहित नाहीये. माझी वही तिकडे अडकली बाहेर. ओके ओके, चालेल चालेल, हरकत नाही. हॅलो मॅडम, काय लिहायचंय?
तर तुम्हाला लिहायचं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये जे जे लोक तुम्हाला त्रास दिला आतापर्यंत, तुम्हाला वाटतं की ह्या लोकांचा मला राग येतोय, मला या लोकांशी काही संबंध ठेवायचा नाहीये, अशा लोकांची नावं लिहा. ओके मॅडम, जरा चार्जिंग संपलंय म्हणून मी जरा अवघड आहे. असं मोबाईल ठेवून बघायला लागते ना. चार्जिंग संपलंय माझा. तर मग नका लिहू, काही हरकत नाहीये, नंतर 6%. लिहा. ज्या वेळेला कम्फर्टेबल असाल, ज्या वेळेला तुम्हाला योग्य असेल त्या वेळेला लिहा. मी आता ऍक्टिव्हिटीज करायला सांगते म्हणजे आपल्याला पुढे सांगायचंय म्हणून. वेलकम शशांक सर. तर तुमचा माईक अनम्यूट आहे. झालंय का? हा हॅलो, येते का ऐकू? हा येतंय सर, बोला. हा, मला या तयारीबद्दल काय माहित नव्हतं, सॉरी. म्हणजे वही हा, पेन घेऊन बसावं लागणार आहे. ओके. मी फक्त आता हा, सांगितलेलं आणि आहे. हा हा, ते ऐकलं मी की ज्या लोकांचा थोडासा आपल्याला त्रास होतो त्यांची नावं लिहून घ्या म्हणून. बरोबर. अ, पण आता काय झालं, मी वही आणि ते काय घेतलंच नाही आहे. म्हणजे मी ओके, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम सर, नो प्रॉब्लेम. ही टेक्निकली ऍक्टिव्हिटी प्रॉब्लेम होता म्हणून मला जॉईन व्हायला पण जरा उशीर लागला. नो प्रॉब्लेम सर, हरकत नाही. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल ना, मी आता जी ऍक्टिव्हिटी सांगते हो तेव्हा हो. तुम्ही करा, हरकत नाही. आता आपल्या मिनल मॅडमनी ही ऍक्टिव्हिटी केलेली आहे. आपण ज्यांनी केलेली आहे, ज्यांनी नावं लिहिलेली आहेत त्यांचं आपण बघूया काय करायचं. त्याप्रमाणे तुम्हा सगळ्या, आता सागर सर पण आय थिंक मला बाहेर दिसतायत, त्यांच्याकडे पण वही पेन नसावा तिथे जवळ, त्यांनी पण ऍक्टिव्हिटी ही केलेली नाहीये. बाकीचे तर कदाचित ऑफिसला कॅमेरे बंद आहेत. रेखा मॅडम, केलात तुम्ही ऍक्टिव्हिटी? ओके, वेलकम. खूप छान. स्नेहाली मॅडम, तुम्ही? स्नेहाली मॅडम? नाही 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 केलात आहे? ओके, ऐका मग परत. हरकत नाही, फक्त ऐका. ठीक आहे. आता मला सांगा, मिनल मॅडम, तुमच्या लिस्ट मध्ये किती नावं आहेत बरं? 4 आहे. 4 आहेत. व्हेरी गुड. खूप कमी. बरं, मला एक शशांक सर तुम्ही सांगा फक्त, नावं लिहिली नसाल तरी तुमच्या माइंड मध्ये व्हिज्युअलायझेशनने किती असतील बरं अशी लोक की बाबा आपल्याला त्या अच्छा. लोकांचा त्रास होतोय? किती हा, लोक असतील? आता आता मॅम काय माहितीये का, जसं तुमचं आणि माझं आधी बोलणं झालं होतं. हो, आता तसं माझ्याकडे कुठलीच आता काही लिस्ट नाही, मी ब्लँक आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. सगळं ओके. सगळं आता म्हणजे माझ्या मनात जे होतं मी ह्याच्या आधीपासूनच जवळजवळ 7-8 महिने त्यांच्यावर म्हणजे तो विषय सोडून दिलेला आहे. त्या सोडून दिलेलं व्यक्ती, आहे, झालेलं आहे. म्हणजे तुम्ही त्या त्यांचे पूर्ण विचार. प्रोसेस मधून झालेला आहात. सागर हा, सर, तुम्ही बोलू शकता का तुमच्या माइंड मध्ये किती लोक आहेत? नाही मॅम, मी सगळ्यांना माफ केलंय, सर्वांना सोडून दिलंच मी. माझ्या मनात अरे वा, कोणाबद्दल म्हणजे छान छान छान, व्हेरी गुड. आता फक्त मिनल मॅडम कडे 4 आहेत, स्नेहाली मॅडमनी लिहिले नाहीयेत, अमित सरांचा तर प्रॉब्लेमच आहे. रेखा मॅडम, तुमच्याकडे किती आहेत? हॅलो मॅम. चालेल, सांगा बिंदास. आपण एकदम असं सामान्य आहे, मी पण तुमच्यासारखीच. बिंदास सांगा, मी इथे सांगू कोणी का? कोणाला जज करायला आलेलं नाहीये. इथे हो, सगळेजण शिकायला आलेले आहेत. चांगली ऊर्जा. किती आहेत? 2. मी सांग- 2 जणच आहेत. ओके. म्हणजे किती छान. म्हणजे काय काय वेळेला तर लिस्ट अशी 17-18 लोकांची असते, काय काय जणांची. खूप म्हणजे खूप मोठी लिस्ट असते. आता असं मला वाटतं की इथे तुम्ही लोक तर एकदम छान असं कर्मा क्लिअरन्स करून आलेला आहात तुमचा स्वतःचा, की अगदीच कोणाकडे तर अजिबातच नाही आहेत, कोणाकडे फक्त 4 आहेत, कोणाकडे फक्त 2 आहेत. तर आपल्याला काय करायचंय, या निगेटिव्ह लोकांची आपण जी नावं लिहिलेली आहेत ते आता फ्रेम करून आपल्याला आपल्या दिवाळावरती छानपैकी फोटो लावून ठेवायचंय. मीना मॅडम, करणार आहात का? करणार आहात? कसं काय करणार? असं नाही करणार ना, की चिडचिड होते ना त्या लोकांची आपल्याला. तर मग असं कोणीच नाही करणार. आता किती पण कोण पण सिद्ध पुरुष आले आणि त्यांनी सांगितलं की हे निगेटिव्ह लोकांची नावं घ्या, लिस्ट घ्या तुमच्याकडे आणि तुमच्या घरी लावून ठेवा आणि रोज त्याला सकाळ संध्याकाळ
दिवस रात्र बघत राहा असं कोणीही करणार नाही, बरोबर की नाही? मग नाही. त्याचप्रमाणे आपण जर आपल्या घरामध्ये त्यांना जागा देऊ शकत नाही, तर मग आपल्या डोक्यात का द्यायची, आपल्या विचारांमध्ये त्या व्यक्तींना जागा का द्यायची, हे मला कोणी सांगेल का? अच्छा. सांगेल की आपण ज्या व्यक्तींना आपल्या म्हणजे हाताने पेनाने आपण त्यांचं नाव लिहिलंय, आपण त्या व्यक्तीला तेवढं पण सहन करू शकत नाही, मग आपल्या विचारांमध्ये त्या लोकांना सहन का करायचं, आपण कशासाठी करायचं, काय मिळतो, बेनिफिट काय मिळतो, सुख काहीच नाही. समाधान मिळतं का त्याच्यामुळे आपल्याला? नाही मिळत ना मिनल मॅडम. त्या लोकांना आठवून आपल्याला सुख समाधान मिळतं का? नाही मिळत. आता बघा, ही फक्त तरी तुमची खूप म्हणजे कमी लिस्ट आहे. काय काय लोकांची तर 18-18, 20-20 लोक असतात या लिस्ट मध्ये, की त्या सगळ्यांची नावं लिहून लिहून म्हणजे त्यांना वाटतं की आपण चिडचिड करणाऱ्या लोकांचं म्हणजे असं खूप म्हणजे काही लोकांच्या तशा असतात. कधी कोणाची सासूशी पटत नाही, कधी कोणाचं सुनेशी पटत नाही. माझं रेकॉर्डिंग चालू आहे का? कोणी सांगेल का मला प्लीज? मला इथे दिसतच नाही. थँक्यू आरती मॅडम, थँक्यू 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 सो मच. तर मग आपण ह्या लोकांना जर थोडं पण सहन करू शकत नाही, तर मग आपल्या विचारांमध्ये सहन करून आपण आपली एनर्जी ड्रेन करतो. आपण सगळं फोकस त्या लोकांकडे देतो की ह्या लोकांमुळे माझ्या आयुष्यामध्ये असंच, या लोकांमध्ये माझ्या आयुष्यामध्ये तसंच, मला हेच चांगलं नाही मिळालंय, मला तेच चांगलं नाही मिळालंय, माझा नवरा असा, माझी बायको अशी, माझी मैत्रीणच चांगली नाहीये, माझा मित्रच चांगला नाहीये, अरे माझा मुलगा माझा ऐकतच नाही, काय करू मी आता? काय करतो आपण या गोष्टींमुळे? कोणते इंटेन्शन देतो प्रत्येकाला? नकारात्मक इंटेन्शन देत असतो आपण प्रत्येकाला. इथे कोण आहे बरं की सकारात्मक? आपले झिटे सर सोडले तर बाकी मला कोण आहे असं सांगा की असं कधी वाईट बोलतच नाहीये, म्हणजे सगळं एकदम छान वाटतं त्यांना, किती छान किती छान असं बोलतात. हँड रेज करा बरं, कोण आहे बघू दे मला जरा. मी म्हणते. बोलता ना मॅडम? हो. खूप छान. म्हणजे तुम्हाला रेकी बद्दल तुम्ही आधी ऐकलंय का मॅडम, की अशीच तुम्हाला इच्छा झाली की आधी तुमच्या ऐकण्यात आहे? नाही नाही कसं? नाही. मी ह्या मंजिरी मंजिरी आहेत ना, त्या आडनाव विसरले मी. ठीक आहे, चालेल, हरकत नाही. वास्तू रविराज अहिरराव, हा, त्यांच्या मिसेस मंजिरी ओके अहिरराव, ह्यांच्याकडे मी शिकले. रेकी शिकला तिसरी तर आणि हो शिकले. फक्त पूर्ण? लास्ट राहिली नाही, शेवटची राहिली. शेवटची राहिली आहे तुमचा, 3rd डिग्री राहिली आहे. ओके ओके त्यांच्याकडे तिसरी पण झाली आहे, चौथी करुणारेपी पण झालेली आहे, ओके. फक्त मास्टर बाकी आहे. मास्टर, मग मास्टर सेकंड नंतर म्हणजे सायकिक वगैरे शिकलात आहे का मॅडम? सायकिक अटॅक कसे दूर करायचे वगैरे, ग्रीड कशा बनवायच्या ते शिकलात आहात का? नाही. हा, मग ती 3rd लेवल, बरोबर. मी ओके, ठीक आहे. स्वतःवर घेऊ शकते. ओके, स्वतः. मग मॅडम तुम्ही डिग्री सेकंड झाली आहे, मग तुम्ही दुसऱ्यांना पण हील करू शकतो, पण मी माझी आजारपणा खूप झाली ना मध्ये, म्हणून मग मी ओके नाही. ओके पण ओके, डिस्टन्स स्वतःसाठी घेते, ओके स्वतःसाठी घेते. आणि असं तुम्ही म्हणताय ना, असं ब्लॉकेज सारखं वाटलं मला, म्हणून मी तुमच्यात सहभागी होते. ओके. स्वतःला ब्लॉकेज वाटतं. धन्यवाद धन्यवाद मॅडम. तर ह्या सगळ्यांनी जे कागद आपण लिहिलाय आणि ज्यांनी ही ऍक्टिव्हिटी केली नाहीये, त्यांनी ही ऍक्टिव्हिटी नंतर करायची आहे. जर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सपोज आता ऑफिसमध्ये असेल कोण काय, तर रात्री त्यांनी ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. बघा, ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक चेंजेस पाहिजेत, पॉझिटिव्ह चेंजेस पाहिजेत, काहीतरी करण्याची आपल्याला एक हे असते की आता जसं अमित सर बोलले की माझ्याकडे सगळं आहे, मी समाधानी आहे, आपल्याला समाधान वाटलं पाहिजे, ते तर सगळ्यांना असतंच. पण जे काही हवंय, काही लोकांना जो सक्सेस पाहिजे असतो आपल्याला, तो जर अचीव करायचा असेल, त्यातले सगळे ब्लॉकेजेस दूर करायचे असतील, तर पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या डोक्यामध्ये ज्या लोकांना साठवून ठेवलंय नकारात्मक विचारांनी, त्या लोकांची नावं लिहायची
रोज रात्री लिहायची आणि तो कागद फाडायचा चांगला मस्तपैकी, त्याचा असा चुरा म्हणजे किती पण राग जो असेल ना तो त्या कागदावर काढायचा आणि जाळून टाकायचा, वॉश बेसिन मध्ये त्याला धुवून टाकायचं. गेलं. असं केल्याने काय होणार आहे? आता काय लोक म्हणतील, मॅडम काही सांगता तुम्ही, आम्हाला एवढा त्रास झालाय, आम्ही थोडी त्या लोकांना लगेच माफ करणार आहोत. तर हरकत नाही, आपण ह्याच्यावर एक छोटस उदाहरण घेऊया. असं कोण आहे का? मला फक्त हँड रेज करून सांगा बरं, तर मी उदाहरण सांगते, अदरवाईज पुढे जाते. कोण आहे का असं? 19 लोकांमध्ये कोणी नाही असं? पटतंय सगळ्यांना मी जे काय बोलते ते? व्हेरी गुड. तरी पण जे कोण असतील ते आता हँड रेज करत नाहीये, तर मी सांगते तुम्हाला की काही वेळेला असतं की की नाही बाबा मी नाही माफ करू शकत, कारण माझ्या बरोबर एवढा हे झालेला आहे की मी कसं काय माफ करू त्या व्यक्तींना, मला एवढा त्रास दिलेला आहे, मी त्या त्रासातून गेलेली आहे, माझे ते वर्ष थोडी ना ते परत आणून देणार आहेत त्या त्रासासाठी. तर मग अशा वेळेला काय करायचं? एका व्यक्ती सिद्ध पुरुषांकडे गेला आणि तो म्हणाला की बाबा मला खूप राग येतो आणि माझ्या रागाच्या म्हणजे मला जे राग देणारी लोक आहेत त्यांची लिस्ट खूप फार मोठी आहे. तर मग ते सिद्ध पुरुष म्हणाले की किती बरं तुमची लिस्ट मोठी आहे सांगा मला. तर मग एवढी एवढी मोठी आहे त्यांनी सांगितला जो काय आकडा. तर मग त्या आकड्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही एक काम करा, हे बटाटे घ्या, 7, 8, 9, 10 जेवढी त्यांनी लिस्ट सांगितली तेवढे सांगितले, तुम्ही बटाटे घ्या आणि जिथे जाल ना तिथे कॅरी करा. म्हणजे आता तुम्ही जे समजायचं ते समजा, जिथे जाल ना तिथे तुम्ही कॅरी करा हे बटाटे. तर त्या पुरुषाने ह्यांनी सांगितलं, व्यक्तीने, ठीक आहे चालेल, नो प्रॉब्लेम, मी करते, कारण मी यांना माफ नाही करू शकणार आहे, मला करायचंच नाहीये, माझं सक्सेस वगैरे मी बघेन, मी माझ्या याच्यावर करेन, पण मला या लोकांना माफच नाही करायचंय. मग अशा वेळेला काय करणार? ते 2-3 दिवस व्यवस्थित ते कॅरी करतात. प्लीज सगळ्यांनी आपले माईक म्यूट करा. आम्हीच तर माईक म्यूट करा तुमचा. ते निरर्थक ओझं होईल ना. हा, ते निरर्थक ओझं होईल ना. बटाट्यांचं ओझं निरर्थक ओझं जाईल. बरोबर. मी सांगते मॅडम तुम्हाला, बघा ना, म्हणजे आता ते बटाटे 2-3 दिवस त्या व्यक्तीला काही नाही वाटलं, त्यांनी केलं कॅरी, जिथे जाऊ तिथे ऑफिस. नंतर मग 6-7 दिवस जसे झाले, इकडे गेलो तिकडे गेलो, आपण एक वैतागला तो माणूस की बाबा काय हे, म्हणजे मी जिथे जातोय तिथे हे बटाटे कशासाठी, काय गरज आहे? शेवटी ते सिद्ध पुरुषांकडे गेले, हे कशासाठी सांगितलंय मला तुम्ही, कंटाळा आलाय मला आता ह्याचा, काही नको मला हे बटाटे वगैरे, तुमचे बटाटे, मला जे काय सांगायचंय ते तुम्ही सांगा. मग त्या सिद्ध पुरुष हसले आणि बोलले, यामध्येच तुमचं उत्तर आहे ना. जर तुम्ही ते बटाटे आयुष्यभर म्हणजे अगदी 8-15 दिवस झेलू शकत नाही, ते बटाटे कुसले, त्याच्यातून दुर्गंधी येऊ लागली, किडे बाहेर पडले, तर ते तुम्ही थोडं पण सहन करू शकत नाही 15 दिवस, मग तुम्ही तुमच्या विचारांमध्ये ज्या लोकांना ठेवलंय त्यांचं काय? त्यांचं काय आणि कसं शुद्धीकरण करणार तुम्ही तुमचं? पटतंय सगळ्यांना काय बोलताय की डोक्यावरून जातंय? बरोबर बरोबर आहे. पटलं. बरोबर आहे. तर मग ते एक छोटस उदाहरण मी रिलेट करण्यासाठी दिलं की बाबा, आपण ज्या व्यक्ती डोक्यामध्ये साचवून ठेवतो ज्या व्यक्तींना, त्यावेळेला आपण ना आपला कर्म खराब करत असतो, आपली एनर्जी डाऊन करत असतो, आपल्या आयुष्यात जे सगळे हर्डल येतात, जे सगळे प्रॉब्लेम्स येतात, ते आपण ना एखाद्याचा राग द्वेष करण्यामध्ये घालवतो. आपल्या लाईफला पूर्ण फोकस आपण त्या गोष्टीवरती फोकस करतो, निगेटिव्ह गोष्टीवरती फोकस करतो. त्यामुळे आपल्या लाईफमध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत करण्यासारख्या, त्या आपण बाजूला ठेवतो आणि त्यामुळे आपल्याला खूप प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. जर ही लिस्ट 18-19 पर्यंत असेल तर ठीक आहे, पण जर ही लिस्ट वाढत गेली ना, तर आपल्याला या लिस्टमुळे, या अशा लोकांमुळे आपल्याला वेगवेगळ्या आजारांचा सामना देखील करावा लागतो. हे जसं जसं आपण पुढे शिकणार आहोत त्याच्यामध्ये येणारच आहे. तर या अशा लोकांमुळे आपल्याला काय करावा लागतो?
या सगळ्या गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागतो. त्यामुळे म्हणजे काही पण आजार, म्हणजे मोठे मोठे जे आजार होतात ना, त्याला रिलेट या गोष्टी पण असतात की आपण किती लोकांचा आणि किती लोकांचा आपण द्वेष करू शकतो. तर आता एक ऍक्टिव्हिटी करण्यासाठी सगळे रेडी आहेत का? 5 मिनिटाची ऍक्टिव्हिटी आहे. विनल मॅडम, एवढं छान वाटतं ना तुमच्याकडे बघून. खूप छान ऑरा आहे तुमचा, खूप छान. शशांक सरांचा तर आहेच, नो प्रॉब्लेम. पण म्हणजे आता ज्यांचे कॅमेरे आहेत ते आपला ऑराचा विषय होईल त्यावेळेला आपण बोलणारच आहोत. पण असं एखादी व्यक्ती असते ना की त्यांच्याकडे बघून आपल्याला खूप छान वाटतं. असे आहेत सगळ्या स्टुडंट आलेले. नेहाली मॅडम बोला, रेखा मॅडम बोला, सागर सर तर छान बागेमध्ये बसून ऐकताय सेशन. खूप छान वाटतंय मला. तर एक ऍक्टिव्हिटीज करायची आहे फक्त. सगळे माफ करायला तयार आहात ना रेखा मॅडम? हो 100%. हो. आपण 5 मिनिटाचं एक थोडस डोळे बंद करून मेडिटेशन करणार आहोत. 5 ते 10 मिनिटाचं. ज्यांना शक्य नाही त्यांनी हा व्हिडिओ नंतर युट्यूबवर जेव्हा अपलोड होईल त्यावेळेला केला तरी चालेल. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बाहेर असतील, नंतर केला तरी चालेल. मॅम डोळे मिटल्या मिटल्या मला फार एनर्जी जाणवते. तर प्लीज तुम्ही त्या एनर्जी तशा एनर्जीकडे लगेच जाऊ नका. 5 मिनिटाचंच मेडिटेशन घेणार आहे. अमित सर, तुम्ही नाही करणार आहात का? करताय ना? माईक बंद करा अमित सर तुमचा प्लीज. मिनल मॅडम, तुमचा पण माईक जर कोण असेल आजूबाजूला तर बंद करा. मी एकटीच आहे घरात, सगळे ओके, ऑफिसला नो गेले. प्रॉब्लेम. कुठून आवाज येतोय? मीच म्यूट करते. हिशोब पण वर्षाला भेटायचा. हा ठीक आहे, पाठवतो. रेडी? एक थंब दाखवा मला. मी म्यूट केलंय सगळ्यांना. माझा आवाज येतोय सगळ्यांना? एक दाखवा थंब. येतोय ना आवाज? येतोय ना? ओके ओके, थँक्यू. एक छोटस मेडिटेशन आपण करूया, अगदी 5 मिनिटाचं. अंकुश सर प्लीज माईक म्यूट करा. अंकुश सर. अंकुश शौर्य काय आहे? चला रेडी. डोळे मिटा. 5 मिनिटं डोळे मिटा. एक दीर्घ श्वास घ्या, एक दीर्घ श्वास सोडा. 2-3 वेळा करा असं. एक दीर्घ श्वास घ्या, एक दीर्घ श्वास सोडा. आता इमॅजिन करा, आता कल्पना करा की माझ्या आयुष्यामध्ये जे पण वाईट लोक आहेत, ज्यांनी पण मला त्रास दिलेला आहे, त्या लोकांना मी माफ करत आहे. माझ्या आयुष्यात जे वाईट लोक आहेत, ज्यांनी मला त्रास दिलेला आहे, त्या लोकांना मी माफ करत आहे. आणि ज्या लोकांना मी दुखावलं आहे, ज्या लोकांना मी दुखावलं आहे,
त्यांची मी माफी मागत आहे. ज्या लोकांना मी दुखावलं आहे त्यांची मी मनापासून माफी मागत आहे. लाईट नाही आली. अंकुश सर, डिस्टर्ब होतोय सगळ्यांना. माईक म्यूट करा प्लीज. हा. आता मी माझ्या पूर्ण आयुष्यात ज्या ज्या लोकांनी मला त्रास दिलेला आहे त्या सर्व लोकांना माफ केलेलं आहे. ते विचार आठवा, ते काय बोलले होते त्यावेळेला तुम्हाला. किती पण वाईट शब्द बोलले असतील तरी पण मी त्या व्यक्तींना माफ केलेलं आहे. त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी प्रत्येक व्यक्तीला माफ केलेलं आहे. आणि मी कोणाच्या मनाला त्रास होईल असे बोललो आहे तर त्या प्रत्येक व्यक्तीची, त्या प्रत्येक शब्दासाठी, त्या प्रत्येक दुखावलेल्या शब्दांसाठी मी मनापासून माफी मागत आहे. त्या प्रत्येक दुखावलेल्या शब्दांसाठी मी मनापासून माफी मागत आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. लगेच डोळे उघडायची घाई नका करू. हात रब करा एकमेकांवर आणि जसं तुम्हाला शांतपणे डोळे उघडावेसे वाटतात तसे डोळे उघडा. कसं वाटलं मिनल मॅडम? हाऊ टू फील? कसं फील झालं तुम्हाला? मॅडम तुमचा माईक म्यूट आहे बघा, अनम्यूट होतोय का? अंकुश सर सगळ्यांना त्रास देत होते माईक अनम्यूट करून करून. प्लीज अनम्यूट होतोय का? होतोय होतोय. अमोल सरांचा झाला ना. मॅडम आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय माझा? हो. नाही येतोय आवाज? हा आता येतोय. येतोय ना? होय. ओके. कसं वाटलं रेखा मॅडम? मिनल मॅडमचा माईक अनम्यूट होत नाहीये. प्रतीक्षा मॅडम तुम्ही केलात का ही ऍक्टिव्हिटी? शशांक सर? येतोय का माझा आवाज?
माझं नेटवर्क मॅडम मध्ये मध्ये आवाज थोडा थोडा तुमचा. ब्रेक होतोय. हो. नेट तर आहे, काय प्रॉब्लेम आहे? येतोय आवाज? येतोय ना रेखा मॅडम? तर आपण ह्या 5 मिनिटाचं पण नाही, आपण एकदम छोटं मेडिटेशन केलंय. फॉरगिव्हनेसचं मेडिटेशन, डीप मेडिटेशन 20 मिनिटचं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर मी उद्या तुमच्याकडून करवून घेईन, तुमची इच्छा असली पाहिजे त्याच्यासाठी. पण ह्या 5 मिनिटामध्ये तुम्हाला कसं फील झालं, काय वाटलं, तर तुम्ही सांगू शकाल का 2 शब्दामध्ये मला काय वाटलं? म्हणजे मिनल मॅडम, रेखा मॅडम. हा मॅडम, बरं वाटतं की काय त्रासदायक लोक आहेत ते असं वाटतं डोक्यातून फ्लॅश झाले, निघून गेले असेल किंवा कितीही त्रास झाला असेल तर त्यांची माफी मागून आपल्याला समाधान मिळतं ना. खरं आहे ना, म्हणजे हे काय असं खोटं नाही ना की बाबा काही सांगतायत असं तर नाही ना, बरोबर ना? बघा, जे जे करणार आहेत ना मेडिटेशन ते काम करतच ना मॅडम. बरोबर. पण कसं आहे, जे जे आपण ज्या छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज सांगणार आहोत आणि ते जर म्हणजे असं काही जणांना वाटतं हे काय आहे, खरं असेल का, किंवा काही आपला स्वभाव असतो बघा, हे काय नाही असं, हे सगळं पोल आहे, म्हणजे व्यर्थ आहे सगळं, काहीच नाही ह्याच्यामध्ये, हे असं काही नाही. पण जे लोक ह्याच्यावर बिलीव्ह करतात त्या लोकांनाच याची सत्यता कळते. आणि मेन म्हणजे फक्त बिलीव्ह नाही पाहिजे, जर आपल्याला खरंच इच्छा असेल की बाबा आपल्याला हे करायचंच आहे, पुढे आपल्याला या क्षेत्रामध्ये रेकी लेवल 2 काय आहे, रेकी लेवल 3 काय आहे, हे जर तुम्हाला आपल्याला जाणून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये कामगिरी करायची आहे त्या क्षेत्रामध्ये, तर आपल्याला ह्या ऍक्टिव्हिटीज करणं जरुरी आहे. कारण का त्या ऍक्टिव्हिटीज करण्यामधूनच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा एक मार्ग तर सापडणारच आहे आणि आपला कर्मा हळूहळू हळूहळू हळू बॅलन्स व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणून मी सांगितलं ह्या ऍक्टिव्हिटीज, जसं मी तुम्हाला सांगितलं नाव, आता इथे प्रत्येक जण तर काही बोललं नाही की बाबा एवढे नाव आहेत, तेवढे अर्ध्या जणांचे कॅमेरे तर काही कामामुळे बंद आहेत. पण त्या व्यक्तींना सुद्धा सांगते मी की घरी जाऊन तुम्ही 21 डेज ही ऍक्टिव्हिटीज करायची आहे. जर तुम्ही आता भले नसेल सांगितलं की तुम्हाला ज्या लोकांचा त्रास होतोय, ज्या लोकांपासून तुम्हाला खूप वेदना सहन कराव्या लागल्या आहेत, त्या लोकांना तुम्ही तुमच्या लिस्ट वरती लिहायचंय हाताने. हाताने का लिहायचंय, तर आपली ही पंच म्हणजे आपण बोलतो ना आकाश, जल, वायू, पृथ्वी, ही तत्व आहेत आपल्या ह्या 5 बोटांमध्ये. तर आपण ते लिहून, आपण ज्या वेळेला ते लिहितो, आपण व्हिज्युअलाइज करतो, त्या व्यक्तीला एकतर आपण डोक्यामध्ये आठवतो, आपण लिहितो आणि त्यावेळेला आपलं 2-2, 3-3 वेळा आपण ती थॉट प्रोसेस करतो. आणि मग त्यावेळेला ते जेव्हा आपण फाडून जेव्हा त्याला जाळून टाकतो, त्यावेळेला ते आपल्यापासून थोडं 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 मुक्त व्हायला सुरू होतं. आता आपण बोललो की रेकी म्हणजे काय, तर रेकी म्हणजे काय, एकदम रेकी म्हणजे 2 दिवसाचा कोर्स आहे. म्हणजे फक्त रेकी म्हणजे काय, हे बघा असं असं रेकी आहे, अशी अशी प्रवाहित होते, ही तिची प्रार्थना आहे, आणि मग हे सगळं सांगून झाला आपला क्लास. तर तसं समजेल का हो सगळ्यांना, येईल का सगळ्यांच्या डोक्यामध्ये की बाबा 2 दिवसामध्ये रेकी म्हणजे काय, रेकी कशी प्रवाहित होते, किंवा रेकी कसं काय करायचं, रेकीमुळे काय उपचार होतो आणि रेकीचा इतिहास कुठून आला, एवढं सगळं आपण 2 दिवसामध्ये ऐकलं तर आपल्या डोक्यात खरंच राहील का हो ते? तुम्हीच सांगा, राहील का ते? म्हणून साठी प्रत्येक ग्रँड मास्टर ज्यांना ज्यांना ह्या समाजासाठी काही काम करायचं आहे, तो प्रत्येक ग्रँड मास्टर रेकी लेवल 1 फ्री ठेवत आहे. आणि आपले जसं जमेल तसं 5 दिवस, 7 दिवस, कोणी 10 दिवस पण घेतात. रेकी लेवल 1 जो क्लास आहे फ्रीचा, ते असं पण घेतात. म्हणून साठी प्रत्येक गोष्टीचा एक दिवस असतो. तर मी आज तुम्हाला काय सांगितलं की स्वयंशुद्धीकरण कसं करावं. तर स्वयंशुद्धीकरणाचा हा एक
पर्याय आहेत. जसं आपण बोलू की आता आपण स्वतःला किती दिवस स्वयंशुद्ध केलं नसेल, कोणी कोणी ते सगळेच जण काय मेडिटेशन करणारे असले तर खूप छानच गोष्ट आहे. म्हणजे काही गरजच नाही की थोडंफार केल्याने त्यांना रेकीचं जसं आपण ज्ञान घेणार आहोत तसं ते लगेचच त्यांना अनुभव होणार आहे रेकीचा. की पण काही लोक बोलतात की मला काही फील होत नाहीये. पण जरी फील होत नसलं तरी पण रेकी आपल्या हातातून प्रवाहित होत असते. पण प्रत्येकाच्या ऑरानुसार, प्रत्येकाच्या कर्मानुसार, प्रत्येकाच्या देवाच्या म्हणजे मेडिटेशन बोला, देवाची भक्ती बोला, प्रत्येकाच्या त्याच्यानुसार आपल्याला अनुभव येत असतात. त्याचप्रमाणे हे स्वयंशुद्धीकरण हे महत्वाचं आहे. जसं गढूळ पाण्यामध्ये आपण कितीही पाणी ओतलं तरी ते पाणी स्वच्छ होत नाही. तसंच आपल्या मनातील वाईट विचार आपण जोपर्यंत दूर ठेवत नाही, प्रत्येकाला वाईट इंटेन्शन आपण जे बोलतो, आपल्या बोलण्यातून देतो, ते जोपर्यंत आपण देण्याचे थांबवत नाही तोपर्यंत आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रगती आपली होत नाही. आता आपण ज्या ज्या व्यक्तींबद्दल वाईट बोलतो, ज्यांच्याबद्दल मनात राग धरून ठेवतो, त्यांची तर प्रगती होतेच आहे ना. ते तर करतातच आहे कारण त्यांनी पूर्ण लेट गो केलंय. त्यांनी आपल्याला तुम्हाला असं वाटतंय ना की तुम्हाला त्रास दिलाय. त्यांनी असं आपल्याला वाटतंय मग आपल्याला त्रास दिलाय आपण त्याच ह्याच्यामध्ये कोशामध्ये जाऊन अडकलोय. पण ते लोक लेट गो करून त्यांचं आयुष्य त्यांच्यामध्ये काही ब्लॉकेजेस नाहीयेत ना. त्यांना वाटतच नाही की मी कोणाला काही त्रास दिलाय. म्हणजे दोन प्रकारचे असतात. काही लोक एकतर तुमच्या मागे असतील की आपल्यापेक्षा त्यांची प्रगती झालेली नसेल अशी लोक त्यांच्या कर्मामुळे, आणि अशी लोक की ज्यांनी लेट गो केलेलं आहे आणि पुढे निघून गेलेले आहेत. पटतंय का बोलते ते? बरोबर आहे, बरोबर आहे. तर आता आपण काय शिकणार नाही, आहोत खरंच छान. तुम्हाला सांगते. आपल्या आज तर माझा हा इंट्रोचा सेशन झाला. तर तुमच्याकडे वेळ असेल 10 मिनिटं तर मग मी 5 प्रिन्सिपल सांगू का तुम्हाला मिका उसूईंची? हो. अजून आपल्याकडे 10 मिनिटं आहेत. तर सगळ्यांना ऐकण्यासाठी जर उत्सुक असतील तर मी 5 प्रिन्सिपल सांगते आपल्या मिका उसूईंची. दिसते का स्क्रीन? हो, दिसते मॅडम. गेली. हो. स्क्रीन दिसते? मला नाही दिसत आहे. नाही, आम्हाला दिसली. आता दिसते का स्क्रीन तुम्हाला? आता नाही. आता नाही ना. हा तेच. दिसली ना? नाही, हा दिसली. ओके. तर बघा काय मिका उसूईंची 5 सूत्र काय आहेत ते बघा. फक्त आजसाठी मी रागवणार नाही. फक्त आजसाठी. आता हे फक्त आजसाठी काय बरं? बघा आपण प्रत्येक वर्षी जेव्हा नवीन वर्ष चालू होतं त्यावेळेला आपण काय काय संकल्प करतो? तुमचं जसं नाही, माझं पण सांगते मी. किती बरं मोठे मोठे संकल्प करतो की नाही बाबा मला आता 1 तारीख आली, नवीन वर्ष आलं, मला माझी तब्येत, माझं वेट कमी करायचं आहे. बरोबर की नाही? माझं वजन कमी करायचं आहे. तर मला 1 तारखेपासून चालायला गेलं पाहिजे. होतं का हो? किती लोकांना शक्य होतं? किती लोक करतात म्हटल्याप्रमाणे की नाही मला करायचं आहे. मला करायचं आहे म्हणून. पण खूप अशी हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी अशी लोक असतात की ते जो संकल्प करतात ना तो साध्य करून दाखवतात. म्हणून मिका उसूईंनी बोलताना त्यांच्या 5 सूत्रांमध्ये काय सांगितलं आहे? फक्त आजसाठी. काय? फक्त आजसाठी. जे काही आपल्याला करायचं आहे ना ते फक्त आजसाठी. काय करायचंय? रागावरती नियंत्रण ठेवायचंय. आता आपण बोलू की फक्त आजसाठी आपण रागावरती नियंत्रण, पण हे लगेच शक्य होणार आहे का हो आपल्याला? की आपल्याला खूप राग येतो, आपली चिडचिड होते. तर आपला राग कंट्रोलमध्ये आणणं आपल्याला लगेच शक्य होणार आहे का? तर नाही.
तर आपल्याला हा थोडा 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 कमी करायचा आहे. की बाबा राग आलाय, मान्य आहे, राग आलाय, थोडंसं पाणी पिऊन घ्या, थोडासा पॉज घ्या, नंतर थोड्या वेळाने रिॲक्शन द्या त्या व्यक्तीला. म्हणजे काय करायचंय हे आपल्याला आत्मसात कसं आणायचंय की रोज 10%, आज 5% आणा, रोज 10% जरी आणलात, 5% जरी आणलात, तरी पण तुमचा तुमच्या रागावर किंवा आपल्या रागावर खूप कंट्रोल राहणार आहे. खूप कंट्रोल. म्हणजे मी फक्त हे तुम्हाला सांगण्यासाठी नाही, तर माझा पण माझ्या रागावर खूप कंट्रोल आला आहे. म्हणजे एकदम जे आपण अग्रेसिव्ह होतो ना, प्रत्येकाच्या रागाचे प्रत्येक वेगवेगळे टाईप असतात. काही जण कसे एकदम लगेच हायपर होतात, काही बोलल्यावर लगेच रिएक्शन देतात ऍक्शनला आणि काहीतरी बोलून जातात. काहीतरी असं बोलून जातात की समोरच्या व्यक्तीच्या मनाला ते घर पाडतं की बाबा हा व्यक्ती मला इतकं असं बोलला पटकन, पण नंतर कसं होतं की तो व्यक्तीच्या मनात काही राहत नाही. माझं सांगते मी तुम्हाला, मी असेच होते की मी ना अशीच बोलून जायचे पटकन माझ्या सासूबाईंना वगैरे की मला एवढा राग कंट्रोल नाही झाला की मी पटकन त्यांना बोलायचे आणि परत 2 मिनिटात मी त्यांच्याशी बोलायला जायचे. पण मग त्यांच्या मनामध्ये ते असायचं की बाबा ही मला आता असं बोलली आणि ही बोलते, मग त्या कुठेतरी माझ्याकडे अबोला धरून राहायच्या. म्हणजे मग मला त्यांना सारखं आई बोलावो असं करायला लागायचं. म्हणजे प्रत्येकाच्या रागाचे पॅटर्न वेगवेगळे असतात. काही लोकांचा राग किती 2 दिवस राहतो, काही लोकांचा तो आयुष्यभर राहिलेलाच असतो, काही लोक लगेचच विसरून जातात की लेट गो करतात, एका दिवसापुरता असतो. बरोबर. तर फक्त आपल्याला हे संकल्प काय करायचे आहेत की फक्त आजचा दिवस मी राग करणार नाही, म्हणजे तो आपला हळूहळू हळूहळू कंट्रोलमध्ये येणार आहे. दुसरा संकल्प आहे फक्त आजसाठी मी काळजी करणार नाही. आता ह्या काळजीचे प्रकार आपण बोललो तर खूप असतात. कधी आपली मुलं कॉलेजमधून लेट आली, कधी आपली मुलं आपला स्वतःचा नवरा कामावरून लेट आला, काही सांगितलं नाही किंवा कधी काही फोन नसेल लागत, तर आपल्या विचारांमध्ये कसं चिंता, काळजी, म्हणजे आपण खूप असे व्हायब्रेशन सोडत असतो की अरे काय झालं असेल, नक्की काय झालं असेल, अजून फोन नाही उचलत आहे. करतो की नाही सगळ्याच जणी गृहिणी आपण. त्या प्रकारे आपली थॉट प्रोसेस चालू असते. आपण लगेच निगेटिव्ह, थोडा वेळ थांबा, थोडा पॉज घ्या, चिंता करू नका. चिंता काय चितेच्या जवळ आपल्याला घेऊन जात असते. म्हणून काळजी करावी माणसाने, काळजी नाही करायचं असं नाहीये, पण अशी चिंता करू नका की तुम्ही दुसऱ्याच्या थॉट प्रोसेसला निगेटिव्ह थॉट प्रोसेस द्याल, म्हणजे व्हायब्रेशन नकारात्मक द्याल तुम्ही. अशी थॉट प्रोसेस नका करू. अरे माझी मुलगी आली नाही अजून कॉलेजमधून, काय झालं असेल, कुठे गेली असेल, कुठल्या मैत्रिणींबरोबर गेली असेल का फिरायला, मला सांगितलं नाही का, किंवा म्हणजे असे बरेच असे चिंता करण्यासारखे, आपण काळजी करण्यासारखे थॉट प्रोसेस त्यांच्याकडे सोडत असतो. तर त्याप्रमाणे आपल्याला चिंता करायची नाही. तर फक्त आजसाठी मी कृतज्ञ राहीन. तर कृतज्ञ राहीन याचा अर्थ काय की देवाने बघा आपल्याला सगळ्यांना किती छान 2 डोळे दिलेले आहेत, 2 हात दिलेले आहेत, 2 पाय दिलेले आहेत. पूर्ण आपण कान, नाक, डोळे सगळं काही दिलेलं आहे. पण कोण कोण परमेश्वराचे युनिव्हर्सचे आभार मानतं? मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, हँड रेज करा. तुम्ही मिनल मॅडम, तुमचं झालेलं तर आहे, त्यामुळे तुम्ही मानणारच. बरोबर. रेखा मॅडम पण मानतात. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अजून कोण आहे पाहू दे बरं मला. हा, प्रकाश शशांक सर पण मानतायत. ओके. बाकी ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांनी ऍटलिस्ट हा काय म्हणतात ते हँड रेज करून तरी ऍक्शन रिप्लाय करा. म्हणजे मला कळेल. फक्त ऍक्टिव्ह जे कॅमेरे चालू आहेत त्यांनीच असायला पाहिजे असं नाही. कॅमेरे ज्यांचे बंद आहेत ते ऐकतायत, त्यांना काहीतरी वाटतंय याच्यातून म्हणून ऐकताय, तर ऍटलिस्ट तुम्ही एखादं आपले अंकुश सर माईक सर अंकुश सर माईक म्यूट करा. बरोबर. तर आपल्याला या गोष्टींसाठी परमेश्वराकडे आभार मानायचे. तर तुम्हाला मी एक म्हणजे असं ऍक्च्युली सांगायला अलाउड नाही, म्हणजे मी काय असं बुराई नाही करत आहे, पण तुम्हाला सांगते की रेकी ग्रँड मास्टर, म्हणजे जेव्हा मी रेकी ग्रँड मास्टर झाले तेव्हा आमच्या बॅच मध्ये प्रतिमा मॅडम म्हणून होत्या. प्रतिमा मॅडम. तर आपल्याला देवाने सगळं काही दिलेलं आहे.
तर त्या मॅडमना ना म्हणजे त्या एका डोळ्याने हे आहेत म्हणजे ब्लाइंड आहेत, ते त्यांना दिसत नाही. म्हणजे आता त्या लोकांचं तर वेगळं शिक्षण असतं, आपल्याला तर काय माहिती नाही त्याच्याबद्दल. पण त्या ना आमच्या मॅडमकडे, आम्ही ज्या मॅडमकडे शिकलो त्या मॅडमकडे त्या शिकल्या. पण त्या एवढं छान ना की त्यांची ऑरा की सगळं म्हणजे त्या रेकी लेवल 1, रेकी लेवल 2, 3, मास्टर आणि प्लस त्या ग्रँड मास्टर पण झाल्यात. त्या दुसरीकडे जॉब करतात. पण बघा ना म्हणजे एवढ्या त्या डोळ्याने दिसत नसून सुद्धा त्या हे करू शकतात. म्हणजे या भगवंताने, या युनिव्हर्सने आपल्याला केवढी मोठी देणगी दिलेली आहे की आपण सगळं काही पाहू शकतोय, सगळं काही ऐकू शकतोय, सगळं काही करू शकतोय. मग आपण का नाही बरं करत? का नाही करत? तर कृतज्ञता, ती कृतज्ञता आपण भगवंताकडे नेहमी कृतज्ञ राहिलो पाहिजे. कृतज्ञ कधीच झालं नाही पाहिजे. ती कृतज्ञता आपल्यामध्ये असली पाहिजे की बाबा प्रत्येक गोष्टीसाठी कोणी पण असे का नाही. कधी कधी काही लोक काय करतात की आपल्यापेक्षा खाली जी लोक असतात, सपोज आपल्या सोसायटी असेल, तिथे कोण केर कचरा वगैरे नेणारे असतात काही लोक. तर त्या लोकांना आपल्यापेक्षा कमी समजतात का? ते त्यांचं काम करतायत ना, त्यांचं काम करतायत. कधी कधी दिवाळीला ते लोक पैसे मागतात, त्यावेळेला कसं 20 रुपये वगैरे देतात, 10 रुपये वगैरे, आणि त्यांना असं वाटतं की किती आम्ही दिले ना एवढं, आणि असं मोठेपणाने सांगतात की दिले ना, तो आपको दिया ना मैंने 20 रुपीज दिया ना मैंने आपको, असं. आणि इतरांना पण सांगतात. पण तसं नसतं. आपण का बरं त्या लोकांना कमी समजायचं? आपल्याला कोणी दिली ती पॉवर की आपण त्या लोकांना कमी समजायचं आहे? काय गरज आहे? कधी कधी आपल्या घरामध्ये ज्या मेड असतात, आपलं आपलं काम सुखकर व्हावं त्या काम करतात, म्हणून साठी आपण बाकीची कामं करू शकतो. मग त्या लोकांना पण असं आपल्याच फॅमिली मेंबर पैकी आपण का नाही बरं असं वागवू शकत? त्या लोकांना का बरं मैत्रीपूर्ण संबंध आपण त्या लोकांबरोबर नाही जोडू शकत? बरोबर की नाही? आपल्याला मैत्रीपूर्ण संबंध त्या लोकांसोबत आपल्याला जोडले गेले पाहिजेत. कारण तरच आपला एक 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 कर्मा बॅलन्स होणार आहे. कारण हे बघा, आपण जेव्हा एखाद्याशी वाईट वागतो ना, त्यावेळेला ना आपल्याला आपलं अंकुश सर माईक म्यूट करा. अंकुश सर प्लीज रिक्वेस्ट. मम्मीला किती शक्ती आली बघ. तर आपल्याला या सगळ्यांसाठी आपल्याला कृतज्ञता म्हणजे युनिव्हर्स सगळ्यांचे आपल्याला आभार मानायचे आहेत. प्रत्येक वेळेला हो पोनो जी प्रार्थना आहे, प्रेयर आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक म्हणजे युनिव्हर्स साठी की प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम सॉरी, थँक यू, आय लव्ह यू. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला हो पोनो प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे. त्या प्रार्थनेमध्ये एवढी मिरॅकल आहे, एवढी जादुई मिरॅकल आहे ती प्रार्थना की आपण सकाळी जेव्हा उठतो त्यावेळेला अशी बरीच लोक आहेत की ह्या युनिव्हर्स मधून, या जगातून, आपल्या आपण जिथे राहतो आपल्यामधून बरीच लोक अशी असतात की जे टाटा बाय बाय करतात. तर आपल्याला रोज एक नवीन दिवस जगायला मिळतो ना, त्यासाठी ह्या युनिव्हर्सला पहिले धन्यवाद द्यायला शिकायला पाहिजे आपल्याला. आपण रोज उद्यापासून, म्हणजे आता मी उद्यापासून बोलते, पण प्रत्येक जण फक्त आजपासून आपण सगळ्यांशी कृतज्ञ राहिलं पाहिजे. आपण युनिव्हर्सचे आभार मानले पाहिजेत. तर ती दिव्य शक्ती आपल्याकडे आपोआप येते. म्हणजे आपल्याला काहीच करायची गरज नाही लागत. जसं जे तुम्हाला हवं असतं ना, ते तुम्हाला आपोआप मिळत जातं प्रत्येक गोष्टीतून. जसं आता फक्त आजसाठी मी माझं काम प्रामाणिकपणे करेन. आता माझं काम, आता जसं माझं फॉर एक्झाम्पल घ्या छोटंसं काम, तर आता मला तुमच्याकडे काहीतरी एक डिलिव्हर करायचं आहे थोडंफार. तर मी असं ठेवू काय हो की रेकी लेवल 1 मधला हा एक पोर्शन आहे, हा एकदम छान आहे, तो मी रेकी लेवल 2 मध्ये शिकवेन. नाही मला माझ्याकडे जर ऍडमिशन झाले तरच मी शिकवेन, अदरवाईज मला नाही शिकवायचं. असं केलं तर मी माझं काम प्रामाणिकपणे केलं असं होईल का हो? नाही होणार. बरोबर की नाही? तसंच जर प्रत्येकाने, ज्या हाऊसवाईफ आहेत, ज्या क्षेत्रामध्ये जे काम करता आहेत, त्यांनी प्रत्येकाने आपापलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. बरोबर. आणि 5वा आणि एकदम छान असा मूल्य आहे, मिका उसू यांचं सूत्र आहे की फक्त आजसाठी मी प्रत्येक सजीव प्राण्यावरती, प्राणी मात्रांवर दया करेन. बरोबर.
तर आता दया करेन, आता काय काय वेळेला तर आपण प्राणी मात्रांचं कधी राग करत नाही. आता जे मोठे मोठे प्राणी आहेत त्यांना तर आपण घाबरतो, पण काही लोक असे असतात की मांजर बोला किंवा कुत्रा बोला, त्या लोकांचा राग करतात, काही लोकांना नाही आवडत. पण तुम्हाला नाही आवडत, ठीक आहे, तुमच्यापर्यंत ठेवा, तुम्ही त्यांना घरी पाळू वगैरे नका, ते ठीक आहे. पण त्यांना कधी लातेने, असं आपण रस्त्यावर वगैरे लातेने लात दाखवणं वगैरे असे कृत्य कधी आपल्याला करायचं नाही आहे. कारण प्रत्येकाचा स्वभाव असतो, काही लोकांना कुत्र्यांची भीती वाटते, काही लोकांना मांजरींची भीती वाटते. पण तुम्ही तुमचा रस्ता बदला, पण त्या प्राणी मात्रांना असं काही करू नका की जेणेकरून आपल्या कर्मामध्ये वाईट इम्पॅक्ट होईल. तर ही 5 सूत्र कळलेली आहेत का सगळ्यांना? हो मॅडम, कळलेली आहेत? कळली आणि छान होती. तर मला आता तुम्हाला आजचा सेशन कसा वाटला ते मला 2 शब्दामध्ये सांगाल का? आणि मी अजून एक सांगते, अजून 5 मिनिटं असतील तुमच्याकडे, तर तुम्हाला सगळं काही समजणार आहे या 7 दिवसांमध्ये. जे तुम्ही कंटिन्युअस जे क्लास जे लोक करणार आहेत त्यांना या रेकी दिव्य शक्तीची पॉवर या 7 दिवसांमध्ये कळणारच आहे. पण जे हे सेशन कोणासाठी आहे, तर ज्यांना आपल्या, जसं अंकुश सर म्हणाले की मला माझ्या लाईफमध्ये सगळं आहे, माझ्या लाईफमध्ये मी संतुष्ट आहे. पण मग अशा लोकांना मी काय शिकवणार ना, जे संतुष्टच आहेत, तर त्यांना आपण काय काय करायला त्यांना प्रवृत्त करणार. मग अशा लोकांसाठी आहे की त्यांना आपल्या आयुष्यामध्ये खूप पुढे जायचं आहे, सक्सेस मिळवायचे आहेत, आपल्या मानसिक क्षमतेवरती काम करायचं आहे, आपल्या बौद्धिक पातळीवरती काम करायचं आहे, कोणाचं भलं करायचं आहे आणि स्वतःचं आयुष्य एकदम समृद्ध बनवायचं आहे. अशा लोकांसाठी हे सेशन आहेत. आणि सर्वांनी एवढा 1 तास मला प्रामाणिकपणे ऐकून घेतल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद करते. आभारी आहे मी तुमची सगळ्यांची. आभारी आहे. प्लीज तुम्ही सांगू शकता, अनम्यूट करून बोलू शकता 2 मिनिटं. बोला रेखा मॅडम. हा, नाही मला छानच. मेन म्हणजे आपण विचार करतो प्रत्येक गोष्टीचा घरी, म्हणजे ठरवून अशा गोष्टी होत नाहीत. मी आज करेन, उद्या करेन, पण मुद्दाम होऊन जर बसलं ना तर त्या गोष्टी खरोखर होतात. आपण करूया असं नाही होत, ते करायलाच तेव्हा ते होतं. बरोबर. आपण जो संकल्प करतो तो संपूर्ण म्हणजे पूर्णतेला जाईल असं नाही, पण आपण प्रत्येक दिवशी उठून बोललं, जर मला आज चालायला जायचंय, तर मग ते होतं. आज चालायला जायचंय तर मग ते होईल. पण आपण जर ठरवून केलं ना तर ते कधीच होणार नाहीये. म्हणून आपल्याला जे काय करायचंय ना त्याच्यावरती जर आपण फोकस केलं आणि फक्त आजसाठी म्हटलं तर ते होणार आहे. आता बघा, ज्या वेळेला तुम्हाला राग येईल ना, ज्यांनी हे सेशन ऐकलंय आणि अगदी मनापासून ऐकलंय ना, ज्या वेळेला तुम्हाला राग येईल ना, तुम्हाला मिकाऊ सुईंची सूत्र आठवतील. अरे हा, ह्या मॅडमनी, ह्या बाईंनी आपल्याला सांगितलं होतं. मग त्यावेळेला ना ते जरी आठवलं ना तरी ते पुष्कळ झालं. म्हणजे त्यावेळेची आपली रागाची क्षमता असते पातळी, ती एवढी असेल ना तर ती एवढी होईल. असं बरोबर की नाही? मिनल मॅडम बोलू शकता, कसं वाटलं तुम्हाला? मिनल मॅडम, तुमचं माईक का अनम्यूट होत नाही? ज्यांच्या अनम्यूट व्हायला नाही पाहिजे त्यांचे होत आहेत. तुमचं माईक बघा, मगाशी केलेला तुम्ही अनम्यूट. तिथे टिक करा फक्त, ते जे आहे ना ऑडिओ लिहिलेलं. हा, व्हेरी गुड. बोला. खूप आवडलं सेशन मला हे, आणि उजळणी झाली माझ्या या सगळ्या गोष्टींची. कारण मला हे सगळं मला परत एकदा करायचंच होतं. म्हणजे माहित असतं आपल्याला हे असं श्वासावर नियंत्रण करावं, हे माहित आहे, पण ते करत नाही आपण. मी रेकी नियमित घेते, रात्री झोपताना रेकी मी नियमित घेते, पण त्याप्रमाणे मला बदल जसा हवाय तसा मिळत मॅडम, नाही. मग तुम्ही घेता म्हणजे तुम्ही सांगू शकता आपल्या ह्या बॅचच्या लोकांमध्ये किती छान म्हणजे पॉझिटिव्ह आहे तुमचा ऑरा. म्हणजे तुम्ही बोलू शकता ना की रेकी खरंच आहे का हो, की अंधश्रद्धा आहे? म्हणजे हा एक आपला पॉइंट इथे होऊन जाईल. प्लीज जरा सांगा बरं तुम्ही तुमचे 2 एखाद दुसरा अनुभव सांगा. अंधश्रद्धा अजिबात नाही. वैश्विक शक्ती आपल्या हातामध्ये येते, त्या शक्तीचा वापर आपण करू शकतो स्वतःसाठी. मी करते तो स्वतःसाठी करते, माझ्या प्रगतीसाठी, माझ्या आर्थिक गोष्टींसाठी, माझ्या मुलाचं चांगलं व्हावं, सुनेचं चांगलं व्हावं, माझ्या फॅमिलीसाठी. आणि मला जास्त प्रॉब्लेम आहे तो माझ्या आजारपणाचा, तर त्याच्यातनं मला बाहेर पडायचं. बरोबर की नाही मॅडम? ऍक्च्युली ना
रेकी म्हणजे एवढं छान आहे ना, म्हणजे बघा, म्हणजे माझी आई, मी आता एक कौतुक नाही सांगत आहे, म्हणजे माझी आई 67 वर्षांची आहे. अंकुश सर माईक म्यूट करा. अंकुश सर प्लीज. 67 एजची आहे माझ्या आईला. खरं सांगते, माझ्या आईने 2016 मध्ये फक्त रेकी लेवल 1 केलेलं आहे. आणि त्यावेळेला ना असे क्लासेस नव्हते ऑनलाईन वगैरे. फक्त कसं दीक्षा द्यायचे, ते कथा सांगायचे आणि आपल्याला सेकंड डे ला दीक्षा द्यायचे. पण ते पण खूप छान काम होतं. 2-2 दिवसाचं सेमिनार असायचं त्यांचं. फक्त 2 दिवस, सकाळी 6 ते संध्याकाळी 6-7 पर्यंत 6 नाही सॉरी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत असायचं. पण त्यावेळेला काय व्हायचं, आईला काय माहिती नव्हतं. फक्त हेच आपल्याला 24 बॉडी पॉइंट्स आहेत जे आपले, ते हील करायचे. माझ्या आई ना कधी काही दुखलं ना तरी ते करते. पण माझ्या आईला खरं सांगते, बीपी नाही, शुगर नाही. आणि आज माझ्या भावाचं बाळ आहे ना, ते माझी आई ज्या मला तिला उठायला पण कधी कधी त्रास होतो, पण त्या रेकीच्या जीवावर ना ती करते. नामस्मरण, देवाचं नामस्मरण आणि रेकीच्या जीवावर तिचं ते चालू असतं, नेहमी चालू असतं. कधी अशी ती आजारी पण नाही पडत. अशी कधी वर्षा 6 महिने, 2-2, 4-4 वर्षांनी कधी एकदा मी तिला ऍडमिट केलेलं मला आठवतंय फक्त. आणि कधी गोळ्या औषधं यावर तर तिचा बिलीव्हच नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की रेकी हे अंधश्रद्धा नाही. जे लोक मनापासून करतील त्या लोकांना रेकी इतकं देते की भरभरून देते. आपल्याला ते सांभाळायला होत नाही एवढं आपल्याला रेकी देते. माझा मुलगा 10वीत असताना मी पहिलाच शिकले. माझा मुलगा 10वीत होता ना, तेव्हा मी प्रथम रेकीची पहिली डिग्री घेतली. माझा मुलगा अभ्यासच करत नव्हता, काहीच ऐकतच नव्हता. 3-4 मार्क मिळायचे. मी माझ्या शाळेमध्ये मी शिक्षिका होते आणि माझ्याच शाळेत तो शिकत होता. आणि म्हणून मी हे शिकले आणि माझा मुलगा 65% पास झाला. तेव्हा माझी सगळी सासरची फॅमिली तेच म्हणाली, हे जे तू केलंस त्याच्यामुळेच तो पास झाला. मी त्याला रेकी नियमित दिली. रेकीवरच तो पास करतच नव्हता. रेकी म्हणजे कशी द्यायची मॅडम तुम्ही? इंटेन्शनने द्यायचात ना? इंटेन्शनने द्यायचात ना रेकी? हो, त्याला मी नियमित दिली रेकी. आता पण तो निघाला बाहेर ना तर पटकन असं सांगतो मला, आई ट्रॅफिक लागले, आई मला जरा रेकी दे ना, मी पटकन पोहोचेन ऑफिसला. मी त्याला सांगते मी देणार, पण तू म्हणत जा श्रीराम श्रीराम म्हणत जा, तुला रस्ता मोकळा होईल बघ. पण ते नको त्यांना, आपल्याकडून तयार हवं असतं, ऐकतं हवं असतं सगळं. ऍक्च्युली तो चांगला मार्ग आहे. जर आपण प्रवासाला निघालो आणि श्रीराम म्हणत म्हणत गेलो ना, पटकन रस्ता मोकळा होतो. 100% रस्ता मोकळा होतो. खरी गोष्ट. आणि मी मोठ्या मोठ्या आजारपणातून बाहेर आले. इतकी मोठी आजारपणं की मी आता 64व्या वर्षी छानपैकी सिरियल्स मध्ये कामं करते. खूप मोठा मोठा प्रवास करते मी, बाहेर पण जाते सतत. खूप छान. मला पण केला. आता 2 नाटकांचे प्रयोग पण झाले, 12 नाटकं झाली. सगळं करते मी. हे रिटायर झाल्यानंतर करते. मॅडम आम्हाला पण आवडेल तुमचं नाटक पाहायला यायला. खूप ऍक्टिव्ह राहते बाहेर. खरी गोष्ट आहे. छान आहे ना तुमच्याकडे. घरातलं करून मी बाहेर हे सगळं करते. मला पायऱ्याच बिऱ्या चढता येत नाही, त्याप्रमाणे मी मार्ग शोधते मग जाण्याची. असं करते. गुडघ्यांचा त्रास होतो ना, तर मग सुरू करायला प्रॅक्टिसला जावं लागतं. नाटक असेल तर प्रॅक्टिस कंपल्सरी. मॅडम कुठे राहता आपण? मी कुर्ल्याला राहते. अच्छा, कुर्ल्याला. त्या साईडला नाटकाचे ग्रुप्स वगैरे भरपूर आहेत. मी मुलुंडला जाते प्रॅक्टिस. अच्छा, मुलुंडला राहता. नाही पण इकडे ह्या साईडला नाही आहेत ग्रुप. मलाही आवड आहे, मलाही करायचंय. मग तुम्ही कोऑर्डिनेट करा एकमेकींशी, जे काय असेल ते. आणि तुम्ही दोघी पण आलात ना या सेशन मध्ये, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. शशांक सर तुम्हाला काही शेअर करायचं आहे का? ओके 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 ओके. चला तर मग आपण एंड करूया मीटिंग. असेच आपण उद्या भेटूयात. आणि तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल ही मी आशा बाळगते. धन्यवाद. धन्यवाद. स्वामी समर्थ.